सोम प्रदोष व्रतकथा। मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत सोम प्रदोष व्रताची कथा। जर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राइब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। सोम प्रदोष व्रताची कथा प्रदोष कालावर ऐकण्याचं खूप काही महत्त्व आहे। झोपण्याच्या अगोदर तरी ऐका, जर कोणाला वेळ नाही भेटला तर सोम प्रदोष व्रताची कथा झोपण्याच्या वेळेस जर ऐकली तर भगवान शिवाचा आपल्यावर खूप काही आशीर्वाद राहतो आणि आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण होतात, सर्व रोगांचा नाश होतो। धनप्राप्तीसाठी आणि संतान प्राप्तीसाठी अतिशय महत्त्वाचा हा प्रदोष आहे। तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने सोम प्रदोष व्रताची कथा ऐकूया। श्री गणेशाय नमो नमः। सत्यरथ राजाची कथा शिवलीला अमृत अध्याय मधला 5वा अध्याय आहे। सदाशिव ही 4 अक्षरे जो नेहमी मनोभावे उच्चारतो तो शिवाचे पूजन करीत असतो। जो शिवनामाच्या जपाने शुद्ध झालेला आहे त्याला कोणत्याही प्रायश्चिताची गरज नाही। शिवनामाचा महिमा फार आगाध आहे। जो प्रदोष व्रत नेहमी पाळतो त्याला आयुष्यात काहीही कमी पडत नाही। ही गोष्ट त्रिवार सत्य आहे। ज्याला आयुष्य, आरोग्य, सुख संपत्ती, संतती आणि दिव्य ज्ञान सजासजी आणि भरपूर प्रमाणात हवे असेल त्याने हे प्रदोष व्रत मनोभावे करावे। हे व्रत केले की त्याचे दारिद्र्य आणि दुःख 6 महिन्याच्या आत नाहीसे होते। 1 वर्षभर प्रदोष व्रत केले तर चांगले असे ज्ञान प्राप्त होते। 12 वर्ष प्रदोष व्रत आचरण्याच्या घरी भाग्यलक्ष्मी स्वतःहून चालून येते। व्यास महर्षींनीच हा महिमा सांगितला आहे। जो कोणी हा महिमा खोटा आहे असे म्हणेल त्याला याच जन्मी फार दुःख प्राप्त होईल, फार क्लेश सहन करावे लागतील। हा महर्षी व्यासांनी सांगितलेला महिमा खोटा आहे असे जो कोणी म्हणतो तो निश्चित दांभिक आहे असे समजावे। त्याची भक्ती आणि ज्ञान हे खोटे आहेत, त्याचा गुरु सुद्धा काल्पनिक आहे असे खुशाल समजावे। आणि पार्वती परमेश्वराच्या चरणी ज्याचे मन जडले आहे त्याहून पवित्र असा दुसरा कोणीही नाही हे पक्के लक्षात ठेवावे। मृत्यूसारखी मोठमोठी संकटे सुद्धा प्रदोष व्रताने नाहीशी होतात। आता मी एक कथा सांगतो ती ऐका, असे म्हणून सूत, शौनिक आदी ऋषींना शिव महिमा दाखवणारी एक कथा सांगू लागले। फार दिवसात पूर्वी विदर्भ देशात सत्यरथ नावाचा एक राजा होता। राजा राज्य करीत होता। फार पूर्वी विदर्भ देशात सत्यरथ नावाचा एक राजा राज्य करीत होता। तो महापराक्रमी होता, धर्मशील होता, परंतु तो शिवाचे भजन पूजन मात्र करीत नसे। त्यामुळे एकदा काय झाले, शाल्व देशाचा राजा आपले फार मोठे सैन्य घेऊन सत्यरथावर चालून आला। दोघांमध्ये 7 दिवस घनघोर युद्ध झाले। शेवटी राजा सत्यरथ युद्धात मारला गेला। शत्रूंनी सत्यरथ राजाच्या नगरात प्रवेश केला। सत्यरथ राजाची राणी गरोदर होती, तिचे दिवस भरले होते, पण शत्रू नगरात शिरताच ती एकटी चोर वाट्याने रानात पडून गेली। सुकुमार अशा त्या राणीला चालताना पायाला खूपच काटे टोचत होते। श्रमाने मूर्छा येऊन जागोजागी पडत होती। सावध झाली की शत्रूच्या भीतीने मागे पुढे पाहत पुन्हा पळत होती। राणी दिसायला अतिशय सुंदर होती। मदनाला सुद्धा मोह पडावा असे तिचे अप्रतिम रूप होते, पण देवाची गती गहन आहे। जिचे नखही सूर्याला कधी दिसत नसे ती सुंदरी अशी गरोदर अवस्थेत एकटीच रानावनात येऊन पडली होती। नळाची दैमंती किंवा भिलिनीच्या रूपात असलेली भगवान शंकराची सती पार्वतीच पुन्हा या वनात संचार करीत आहे असे वाटत होते। प्रत्येकाला आपल्या कर्माची फळे भोगावीच लागतात, त्याला इलाज नाही। सर्वत्र भटकून शेवटी बिचारी एका वृक्षाखाली दमून बसली। त्यातच तिला प्रसव वेदना सुरू झाल्या आणि जिचा शब्द तळहातावर झेलण्यासाठी 100 दासी मागे पुढे हसत। त्या राणीला आज भांडेभर पाणी द्यायला सुद्धा कोणी नव्हते। ती राणी इंदुमती तेथे जमिनीवर गडाबडा लोळत होती, पाण्यासाठी मोठमोठ्याने टावा फोडत होती, पण ऐकणार कोण। थोड्या वेळात ती त्या झाडाखालीच प्रस्तुत झाली। तिला एक सुंदर मुलगा झाला, पण आता ती तहानेने व्याकुळ झाली, त्यामुळे तिला काही सुचेना। अजान अभरकाला तेथेच त्या वृक्षाखाली सोडून राणी इंदुमती तशा अवस्थेत बसत उठत जवळच असलेल्या सरोवरापाशी गेली। तिने सरोवराच्या पाण्यात पाय टाकला, मात्र तेवढ्यात एका मगरीने तिचा पाय आपल्या तोंडात धरला व तिला मारून टाकले। बिचारा नवजात राजपुत्र जमिनीवर एकटाच पडला होता आणि जंगलातल्या वृक्षांखाली मोठमोठ्याने रडत होता। त्यातच रस्त्याने उमा नावाची एक ब्राह्मण विधवा येत होती। तिच्या कडेवर 1 वर्षाचा लहान मुलगा होता। तिलाही जमात नात्याचे कोणीच नव्हते। या चिमण्या बाळाला पाहून तिला मनामध्ये फार दया आली। नाळ सुद्धा न कापलेला हा सुंदर बाळ येथे कशा आला तिला काहीच समजेना। हा कोणत्या बरं जातीचा असेल, त्याला आपण उचलून घ्यावे की नाही? आपण उचलून न घ्यावे तर या जंगलातील हिंसूपशी याला मारून टाकतील। काय करावे बरे? क्षणभर तिला काहीच सुचेना झाले। काय तेवढ्यात एका यतीच्या वेशाने भगवान शंकर तेथे आले। त्यांनी सांगितले की तू हा बाळ जरूर आपल्या घरी ने, याच्यामुळे तुझा भाग्योदय होईल।
हा क्षत्रिय कुमार आहे, तरी पण स्वतःच्या मुलासारखा तू त्याचा सांभाळ कर. मात्र दुसऱ्या कुणालाही ही गोष्ट सांगू नकोस. एखाद्या दारिद्र्य माणसाला परीच सापडावा, चिंतामणीस रत्न अशा दारिद्र्य माणसाच्या आपोआप पुढ्यात येऊन पडावे किंवा मेलेल्याच्या मुखात अमृत पडावे, तसा हा बाळ तुला आता सापडला आहे. त्याचे पालन नीट व जीवाभावाने कर. एवढे सांगून शंकर लगेचच गुप्त झाले आणि मग उमेने दोन्ही पुत्र उचलून घेऊन प्रवासात सुरुवात केली आणि स्वतःच्या मुलाचे नाव तिने शुचिव्रत ठेवले. राजपुत्राचे नाव तिने धर्मगुप्त असे ठेवले. दोघांना कडे खांदेवर घेऊन ती गावात घरोघर भिक्षा मागत असे. कोणी विचारले तर हे माझ्याच पोटचे दोन्ही मुलगे आहेत असे ती सर्व विचारण्यांना सांगत असे. अशा तऱ्हेने दोन्ही मुलांना घेऊन फिरता फिरता ती एक चक्र नावाच्या नगरात आली. तेथे तिला एक सुंदर व मोठे शिवालय दिसले. शिवालयात अनेक थोर ऋषी बसले होते. त्यावेळी तेथे शिवाची आराधना सुरू होती. महान श्रेष्ठ अशा शाडिल्य ऋषीच्या देखरेखीखाली त्या मंदिरात यज्ञयाग सुरू होता. उमा आपल्या दोन्ही पुत्रांसह त्या शिवालयात आली व पूजा पाहत तेथे उभी राहिली. धर्मगुप्ताकडे आपल्या तेजस्वी डोळ्यांनी निरखून पाहत शाडिल्य ऋषी म्हणाले, अरे रे रे, दैवाची गती किती विचित्र आहे. पहा, हा खरं तर राजपुत्र, पण आज दीन होऊन गरीब होऊन येथे भिक्षा घेण्यासाठी आपल्या समोर आला आहे. उमेने शाडिल्य ऋषीचे नम्रपणाने पाय धरले व त्यांना म्हटले, महाराज, आपण तर त्रिकालज्ञानी आहात. तुम्हाला भूत भविष्य आणि सर्व काही समजते. महाराज, आपण माझ्यावर कृपा करा आणि याचे आई वडील कोण आहेत, जिवंत आहेत की मेले आहेत, हे मला सांगा. तेव्हा तिला उठवत शाडिल्य ऋषी म्हणाले, या राजपुत्राचा पिता सत्यरथ नावाचा एक राजा होता. एकदा काय झाले, हा प्रदोषाच्या वेळी भगवान शंकराची पूजा करीत बसला होता. तेवढ्यात त्याच्या शत्रूंनी त्याच्या नगरावर हल्लाच केला. नगराला सर्व बाजूंनी वेढा पडला. तेव्हा शंकराची पूजा तशीच सोडून तो शत्रूंशी लढायला रणांगणात गेला. शत्रूंना ठार मारले हे खरे, परंतु नंतर पूजा पूर्ण न करता सत्यरथाने जेवण केले. पूजा पूर्ण करण्याचे विसरून गेला. त्यामुळे तो या जन्मात अल्पायुष्य होऊन मरण पावला. म्हणून कोणीही चालू असलेली भगवान शंकराची पूजा सोडू नये. त्याच्या आईने सुद्धा कपटाने आपल्या सरसवतीचा प्राण घेतला आणि तिला मारून टाकले. हा राजपुत्र धर्मगुप्त याने मागच्या जन्मी शंकराचे कोणतेही व्रत अजिबात केले नाही, म्हणून आता जन्मताच हा वडिलांना पारखा झाला. म्हणून प्रदोषाच्या वेळी मनापासून भक्तीने शंकराचे पूजन करावे. कधी शंकराची पूजा अर्धवट करून उठू नये. प्रदोष काळात देवी पार्वती समोर भगवान शंकर स्वतः नित्य करीत असतात आणि सरस्वती वीणा वाजवत असते. पुरोहित सुस्वरी बासरी वाजवत असतात. लक्ष्मी छानसा ताल देत असते, तर भार्गवी मधुर आलाप घेत असतात. शिवाचा परममित्र तो यक्षपती तो हात जोडून समोर उभा असतो. सगळेच्या सगळे यक्ष गण गंधर्व किन्नर देव तेथे सभोवती उभे राहून शंकराचे नित्य पाहत असतात. असा हा भाग्यवान प्रदोष काळ आहे. मुनिराज, आपण मला एवढे चांगले व बहुमोल असे ज्ञान दिलेत. मी आपल्याला आता शरण आलेली आहे. आता माझा हा पुत्र दारिद्र्य का झालाय सांगावे. उमा विनयाने म्हणाली, तुझ्या या पुत्राने मागच्या जन्मी खूप पैसा मिळवला, अन्यायी मार्गाने संपत्ती जमा केली, पण दान मात्र कोणालाही अजिबात केले नाही. शंकराचे पूजन कधी केले नाही. तसेच जर पर अन्न चोरून खाल्ले तर जीभ जळते. जर दुसऱ्याचा पैसा फसून घेतला तर घेणाऱ्याचा हात जळतो. जर परस्त्रीची अभिलाषा धरली तर अशी अभिलाषा धरणाऱ्याचे डोळे जळतात आणि अंधत्व येतं, हे लक्षात ठेवायला हवे. शाडिल्य ऋषी त्या स्त्रीला उमेला म्हणाले. मग उमेने आपले दोन्ही पुत्र आदराने ऋषीच्या पायावर घातले. ऋषींना त्या पंचाक्षर मंत्राचा मंत्र दिला. ओम नमः शिवाय या मंत्राचा सर्व मंत्रांमध्ये श्रेष्ठ असा मंत्रराज पंचाक्षर मंत्र दिला आणि प्रदोष व्रत करा. सोम प्रदोष आणि शनी प्रदोषवर ही कथा ऐका. जो कोणी सोम प्रदोष आणि शनी प्रदोष आणि कुठल्याही प्रदोषवर ही कथा जो कोणी ऐकतो त्याचे भाग्य उज्ज्वल होते. त्यांचे दुःख दारिद्र्य हे 6 महिन्यातच आत दूर होते. जर ही कथा रोज जो ऐकेल त्याचे कसलेही कितीही संकट विकटी असेल, या आर्थिक परिस्थिती खराब असेल, तर ही कथा ऐकल्याने त्याचे सर्व जीवनामध्ये आयुष्याचे सर्व सार्थक होईल आणि सर्व काही त्याच्या जीवनात चांगले बदल घडतील, असे त्या ऋषी महाराजांनी सांगितले. जर कोणी जास्तीत जास्त शनी प्रदोष सोम प्रदोष ही व्रतकथा दिवसातून 3 वेळा जर ऐकले तर त्याचे लगेचच 6 महिन्यात त्याला फरक पडेल असे सांगितले. म्हणून सोम प्रदोष शनी प्रदोष हे जास्त महत्त्वाचे असतात. त्या त्रयोदशीत काही खाऊ नये, सत्कर्म करावे. 3 घटका जर झाली रात्र तर अतिशय भक्तिभावाने शंकराची पूजा करावी. प्रदोष कालावर पार्थिव शिवलिंगाची पूजा करावी. शिवलिंगाला जल अभिषेक करावा, रुद्र अभिषेक करावा, रुद्राक्ष पाण्यात टाकून शिवलिंगावर अभिषेक करावा. पंचामृताचे स्नान घालावे. शिवलिंगावर तांदूळ अर्पण करावे. शिवलिंगावर तीळ अर्पण करावी. शिवलिंगाला धतुऱ्याचे फळ आणि बेल अर्पण करावा. 1 बेलपत्र जर शिवलिंगाला वर जर आपण केले तर कोटी कन्या दान केल्याचे आपल्याला पुण्यफळाची
प्राप्ती होते आणि सहस्र गायी आपण ब्राह्मणाला दान केल्याचे पुण्यफळाची एक बिल्बपत्र शिवलिंगावर अर्पण केल्याने आपल्याला प्राप्ती होते, कोटी गुणा पुण्यफळाची प्राप्ती होते, शिवलोकाची प्राप्ती होते. आणि मग नंतर भक्तिभावाने शंकराची पूजा करावी. प्रथम गायीच्या शेणाने भूमी सारवावी, नंतर तेथे कर्दळी केळीचा छानसा मंडप तयार करावा, त्यावर सुगंधित फुलाच्या माळा सोडाव्या, आपण स्वतः शुभ्र वस्त्र नेसावे, पांढरे गंध आणि पांढरे सुवासिक फुले घ्यावी, मग आपल्या समोर शंकराचे लिंग स्थापन करावे आणि मनोभावे यथासांग यथाविधी शंकराचे मनोभावे ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत करत शिवलिंगाचे पूजन करावे. दक्षिण भागाला मुरतकांची पूजा करावी, उजव्या भागाला अग्नी असावा. त्याचप्रमाणे गजानन, अष्टमहासिद्धी, अष्टभैरव यांची योग्य प्रकारे मनोभावे पूजा करावी. 8 दिशांचे पूजन करावे. दुर्गा माताचे नामस्मरण करावे. पूजा झाल्यावर पवित्र मनाने शिवाचे ध्यान करावे. मनातल्या इच्छा गौरीनाथाला सांगाव्या. तो गौरीनाथ मनाने अतिशय निर्मळ आहे, कोटी चंद्राच्या प्रकाशासारखा अतिशय शीतल आहे. अशा सनातन पूर्ण ब्रह्माची आपण मनापासून यथासांग पूजा केल्याने आपल्या मनातील सर्व इच्छित कार्य पूर्ण होतात. उमेने समोर ठेवलेला धर्मगुप्त, शुचिव्रत या दोघांना ऋषींनी असा उपदेश केला. मग दोघ जण काही दिवस एक चक्री नगरात राहिले. दोघांनी 4 महिने प्रदोष व्रत केले. मुनींनी सांगितल्याप्रमाणे अगदी मनोपासून आचरण केले. शिवपूजेची चोरी करणे सर्वात मोठे पाप आहे. प्रसाद तीर्थ चोरून घेणे ब्रह्महत्येसारखे पाप असते. अशा रीतीने हे दोघ जण शुद्ध मनाने भक्तिभावाने प्रदोष व्रत करत होते आणि ही व्रतकथा ऐकत होते. एकदा ब्राह्मण पुत्र शुचिव्रत असाच एकटा नदीकाठी फिरत असताना रस्त्यातील त्याच्या समोरची दरड एकदम ढासाळली आणि त्यातून एक सुवर्ण मोरांनी काठोकाठ भरलेला हंडा त्या दरडीतून बाहेर आला. आपल्या घरी तो हंडा शुचिव्रत घेऊन आला. उमेला फार आनंद झाला आणि मग शुचिव्रताने आपला भाऊ धर्मगुप्ताला आपण आणलेल्या धनाचा अर्धा भाग देऊ केला. शुचिव्रत हा मोठा भाऊ असल्याने धर्मगुप्ताने ते धन घेतले नाही. अशा तऱ्हेने भगवान शंकराच्या कृपेने दोघांचे ऐश्वर्य वाढत चालले होते. ते रोज नियमितपणाने शिवपूजनात रंगून जात होते. एकदा दोघ जण एका वनात विहार करण्यासाठी गेले होते. त्याच वनात गंधर्व कन्या खेळण्यासाठी आल्या होत्या. त्या मुलींची एक कन्या मुलगी दिसण्यात अतिशय सुंदर होती. राजपुत्र धर्मगुप्त तिच्याकडे आकर्षित होऊन टक लावून पाहत राहिला होता. धर्मगुप्ता परस्त्रीकडे असे पाहू नये. अशा तरुण स्त्रिया तरुणांचे चित्त हरण करतात, आपल्या मायावी स्पर्शाने त्याचे शौर्य हरण करून घेतात. अशा स्त्रियांचा सहवास म्हणजे केवळ अनर्थाला कारण आहे. शुचिव्रताने आपल्या धाकट्या भावाला समजावून सांगत म्हटले. पुढे गेल्यानंतर तेथे त्याला गंधर्व राजाची कन्या अशुमती दिसली. तीही एका अप्सरेसारखी सुंदर होती. अशुमती ही या सुंदर तरुणाकडे एकटक दृष्टी लावून पाहत होती. तिला एकदम आठवले. तिच्या वडिलांनी महेशाला म्हणजे श्री शंकराला विचारले होते, माझी ही स्वरूप सुंदर आणि परमप्रिय कन्या मी कुणाला देऊ? तेव्हा पार्वतीपती त्याला म्हणाले होते, धर्मगुप्त नावाचा सत्यरथ राजाचा मुलगा आहे, तो माझा परमभक्त आहे, त्याला तुझी कन्या दे. महेशाने सांगितला, तो तरुण हाच तर नसेल? हा किती सुंदर दिसतो. क्षीरसागरातून प्रत्यक्ष चंद्र जणू काही वर आला आहे असे वाटत आहे. अशुमती स्वतःशीच असा विचार करीत होती. प्रथम दर्शनी त्याला पाहताच ती त्याच्या प्रेमात पडली. तिने आपल्या सख्यांना चतुराईने फुले आणण्यासाठी दुसऱ्या बाजूला पाठवून दिले आणि अशुमतीने हलक्या आवाजात राजपुत्र धर्मगुप्ताला हाक मारून आपल्याजवळ बोलवले. त्यासाठी तेथे मऊ पल्लवाचे तेथे तिने आसन तयार केले. राजपुत्र त्या आसनावर येऊन बसला. तोही आता मोठ्या खुशीत होता. इतक्या जवळ असूनही अशुमती त्याच्याकडे सरळ पाहू शकत नव्हती, लाजत होती. शेवटी धीर धरून ती म्हणाली, तुमच्या शृंगार सरोवरात पोहण्याची इच्छा करणारी मी एक राजहंसनी आहे. आपला मुखचंद्रमा पाहताच माझे मन आनंदाने नृत्य करीत आहे. माझे नेत्ररूपी भुंगे तुझ्या कमलाभोवती गुंजन करीत आहे. प्रिया, मला आपली म्हणा. धर्मगुप्त मग अशुमतीने आपल्या हातांनी हलक्याच गळ्यातील तेजस्वी मोतिकांची माळ काढली आणि राजपुत्राच्या चरणावर ठेवली. तेव्हा धर्मगुप्त म्हणाला, हे सुंदरी युवती, मला आईवडील नाहीत. माझ्या वडिलांना ठार मारून माझे राज्य शत्रूंनी घेतले आहे. मी दारिद्र्य झाले आहे. तुझ्या पित्याला मी पसंत पडणार नाही. आपण माझ्यावर विश्वास ठेवा आणि 3 दिवसांनी या स्थळी आपल्या दोघांच्या लग्नासाठी यावे. मी माझ्या पित्याला सर्व सांगून या लग्नासाठी घेऊन येते. असे बोलून तेथून अशुमती चटकन निघून गेली. धर्मगुप्ताने ही सर्व हकीकत परत येऊन आपल्या भावाला सांगितली. शाडिल्य ऋषीच्या कृपेचाच हा प्रसाद आहे हे त्याच्या चटकन लक्षात आले. अशा प्रकारे गुरुचरणावर ज्याची श्रद्धा असते त्याला काहीच कमी पडत नाही. अगदी मृत्यूपासून गुरु त्याचे रक्षण करतो. दोघं भावांनी सर्व हकीकत आपल्या घरी येऊन आपल्या आईलाही सांगितली. गंधर्व कन्या अशुमतीने सांगितल्याप्रमाणे 3ऱ्या दिवशी दोघंही पुन्हा त्या वनात गेले. गंधर्व राजा सहपरिवार लग्नाचे साहित्य घेऊन तेथे आधीच आलेला होता. त्या तरुणांची अधीरतेने वाट पाहत होता. ते दोघे येताच आपला सर्व गुण संपन्न असा सुंदर जावई पाहून गंधर्व राजा अतिशय खुश झाला. नंतर त्याने त्यांना आणण्यासाठी पालखी सामोरी ठेवली आणि मग धर्मगुप्ताने आपल्या
पाठवून धर्मगुप्ताच्या आईला उमेला लगेचच ते बोलून आणले। मग 4 दिवस मोठ्या थाटामाटात धूमधडाक्यात आणि आनंदात विवाह समारंभ साजरा झाला। स्वर्गातील वस्त्रे दागिने त्यांनी सन्मानाने वीणेला अर्पण केले। 1,00,000 रथ, 10,000 हत्ती, 1,00,000 सुंदर घोडे, 1,00,000 दांतासी रत्नांचे भांडार दिले आणि स्वर्गीय धनुष्यबाण त्यांनी जावयाला अर्पण केली। अतिशय मोठी चतुरंग सेना, पराक्रमी सेनापती त्यांच्याबरोबर दिले। उमेला मोठा मान सन्मान देऊन संतुष्ट केले। अश्वमती आता मोठ्या आनंदाने पतीच्या बरोबर चालली होती। त्याच्या समोर मंगलवाद्याचा गजर चालू होता। चतुरंग सेना सोबत आली होती। हे सैन्य घेऊन राजपुत्र धर्मगुप्त आपल्या स्वतःच्या राज्यात विदर्भ नगराजवळ आला। त्यांनी संपूर्ण नगराला वेढा घातला। गंधर्वाचे बळ फार मोठे होते। त्यांनी विदर्भ राजाचा ताबडतोब पाडाव केला। धर्मगुप्ताचे वडील सत्यरथ राजाचा वध करणाऱ्या दुर्मशन राजाला त्यांनी धरून आणले, पण धर्मगुप्ताने त्याला मोठ्या दिलदारपणाने जीवदान दिले। आता देशोदेशीचे राजे आपल्या प्रजेसह कारभार घेऊन विदर्भ नगरीमध्ये दर्शनाला येऊ लागले। मग एक उत्तम असा मुहूर्त पाहून राजा धर्मगुप्त सिंहासनावर बसला। उमा मातेला आणि आपल्या ज्येष्ठ बंधू सुचिव्रताला योग्य प्रकारे मान देऊन धर्मगुप्ताने पुढे 1000 वर्ष उत्तम प्रकाराने राज्य केले। त्याने आपल्या नगरीमध्ये शांडिल्य ऋषींना मोठ्या मानाने बोलून आणले आणि 100 पदमोहरांची गुरुदक्षिणा त्यांच्या चरणावर अर्पण केली। अनेक रत्ने, अलंकार व श्री सन्मानाने अर्पण केली। त्याच्या शिवभक्तीमुळे दुःख, शोक, भांडणे, संकटे, रोग, वैधव्य, मरण हे सर्व त्याच्या राज्यातून पळाले। प्रजा आता सतत राजाचे गुणवर्णन करीत होती। राज्यातील ब्राह्मण तृप्ततेने राजाला रोज चांगले चांगले आहार देत होते, आशीर्वाद देत होते आणि राज्यात सगळीकडे आनंदी आनंद भरलेला होता। अश्वमती सुखात होती। 10,000 वर्ष राज्य केल्यानंतर धर्मगुप्ताने उत्तम प्रकारे व समाधानाने आपल्या सूरज नावाच्या मुलाला आपले राज्य देऊन टाकले आणि शंकराची मनापासून प्रार्थना केली। भगवान शंकरांनी त्यांच्यासाठी दिव्य विमान पाठवले। शंकराच्या कृपेने धर्मगुप्त राजाला दिव्य देह प्राप्त झाला। आई, भाऊ आणि पत्नी अश्वमतीसह राजा कैलासात गेला। तेथे शिवदर्शन होता। सर्वांनी त्यांना साष्टांग नमस्कार घातला। भक्तांच्या कैवारी शंकरांनी त्यांना उचलून आपल्या हृदयाशी धरले आणि आपल्या जवळच त्यांना अक्षयपद दिले। असे हे धर्मगुप्ताचे आख्यान जे कोणी नित्यनेमाने वाचतात किंवा ऐकतात त्यांचे सर्व संकट प्रसंगी स्वतः रक्षण करीत असतो। त्याच्या मागील सर्व पापांचा नाश होतो। जे जेथे जातील तेथे त्यांना विजय मिळतो। त्यांची सतत सुख समृद्धी होते। जे प्रदोष व्रत करतात त्यांना मग मृत्यूचेही भय राहत नाही। ज्याच्या घरी शिवलीला अमृत हा ग्रंथ असतो त्याच्या पाठीशी सदैव शंकर उभा असतो आणि शेवटी त्याला शिवचरणापाशी जागा मिळते। हा ग्रंथ म्हणजे चांगल्या अशा आंब्याचा विशाल वृक्ष आहे। यातील रसपूर्ण काव्य म्हणजे पाडासा असलेले आंबे आहेत। ज्यांना मुखरोग झालेला आहे म्हणजे ज्यांना पावन या मोक्षदायी अशा शिवशरणावर भाव नसेल त्यांनीच हे आंबे आवडणार नाही। सर्वांनी या गोड आंब्याचा मनापासून रसस्वाद घ्यावा व आपल्या जीवनाचे खरे सार्थक करावे, अशी ही सोम प्रदोष व्रताची कथा होती। तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझी कथा आवडली असेल। आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। कमेंट्स बॉक्समध्ये हर हर महादेव, जय श्री महाकाल करायला विसरू नका, नाहीतर आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। जय श्री महाकाल।